शहरातील सर्वसामान्य नागरिकांच्या प्राथमिक अडचणी सोडवण्यासाठी बहुजन मुक्ती पार्टी आगामी काळात कटिबद्ध राहणार असल्याचं पक्षाने स्पष्ट केलंय। शहरातील रस्त्यांची दुरावस्था, गटारींची समस्या, पाणी पुरवठ्यातील अनियमितता तसेच भटक्या कुत्र्यांचा वाढता त्रास या प्रश्नावर तातडीने उपाययोजना करणे ही पक्षाची पहिली जबाबदारी असेल। यासोबतच नगरपंचायतीची हद्द वाढवणे, नव्या वसाहतींना अधिकृतपणे समाविष्ट करणे आणि वाढत्या लोकसंख्येनुसार मूलभूत सुविधा उपलब्ध करून देणे यावरही पक्षाने विशेष भर दिलाय। सर्वसामान्य माणसावरील आर्थिक भार कमी करण्यासाठी विविध सवलतींची अंमलबजावणी करण्यात येणार असून शहराचा सर्वांगीण लोकाभिमुख आणि समतोल विकास हेच आमचं ध्येय असं पक्षाने जाहीर केलंय। तारा न्यूजसाठी प्रतिनिधी हसन तकिलदार। बाळ, फ्रीजमधून श्रीखंड काढ ना। आम्ही पूर्वी घरीच बनवायचो श्रीखंड, त्याची चवच वेगळी होती। आता काय सगळं रेडीमेड। आजी, हे श्रीखंड खाऊन बघ। आज तुझ्या आईनं घरीच बनवलं की काय? हे आहे गोकुळचं श्रीखंड, अगदी जिभेवर रेंगाळणार। जिभेवरच नाही तर मनावरही रेंगाळणार। गोकुळ श्रीखंड, मनावर रेंगाळणार।